मंडळी, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे। प्रत्येक पक्ष आपला तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यावर भर देत आहे। यातच छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात रविवारी मोठ्या घडामोडी घडल्या। कारण काँग्रेसने खेळलेलं मराठा काळ अवघ्या 48 तासात माघारी घेतलं आणि या मतदारसंघात आपला उमेदवार बदलला। आता देशाच्या राजकारणातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला उमेदवार बदलण्याची वेळ का आली? आता याचे परिणाम काय होणार? याचा फायदा काँग्रेसला होणार की आणखी कोणाला? याबाबत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात रविवारी मोठ्या घडामोडी घडल्या। वास्तविक काँग्रेसने या मतदारसंघात माजी शिक्षणाधिकारी MK देशमुख यांना उमेदवारी देत भाजपचे उमेदवार तथा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल सावे यांच्या विरोधात मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यामुळे त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला। नुसता विरोधच नाही केला तर या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार द्यायला हवा होता अशी मागणी करत शहागंज येथील गांधी भवन समोर काँग्रेसचे पदाधिकारी निदर्शने करत होते। या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या। यानंतर काँग्रेसने तडकाफडकी माजी शिक्षणाधिकारी MK देशमुख यांची उमेदवारी रद्द करत मल्हार सेनेचे लहू शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली। मात्र MK देशमुख यांच्या माध्यमातून मराठा कार्ड खेळल्यानंतर काँग्रेसने अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। 48 तासात काँग्रेसने उमेदवार बदलला, पण या बदलाने मतदारसंघातील निकाल बदलणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कारण छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान मंत्री अतुल सावे हे सलग 2 वेळा निवडून आले आहेत। 2014 मध्ये शिवसेना भाजप युती नसताना मतांचं विभाजन झालं, तरी पण अतुल सावे यांनी बाजी मारली होती। तर 2019 मध्ये शिवसेना भाजप युती होती, त्यामुळे सावे यांचा दुसरा विजय प्रत्यक्षात उतरला। भाजपने लोकसभा निवडणुकीनंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना मैदानात उतरवलं आहे। यात मंत्री अतुल सावे यांनाही पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली। सावे यांना पूर्वमधून हॅट्रिक साधायची आहे, तर काँग्रेस, MIM आणि वंचित आघाडी या 3 पक्षांनी त्यांना रोखायचं आहे। त्या दृष्टीने या तीनही पक्षांची रणनीती आखली गेली आहे। परिणामी छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत होणार हे आता निश्चित झालं आहे। कारण MIMने पक्षाचे कार्याध्यक्ष गफ्फार कादरी यांना बाहेरचा रस्ता दाखवला। त्यानंतर अपेक्षेप्रमाणे माजी खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी पूर्वमधून जाहीर झाली। विशेष म्हणजे नांदेड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक असल्याची बातमी उठवून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे। इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीचा जल्लोष सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वमध्ये आधी जाहीर केलेल्या वंचितच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करत MIMच्या आनंदावर पाणी फेरलं। मुस्लिम मतांचं विभाजन होऊन इम्तियाज जलील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या हेतून वंचितने विकास दांडगे यांची उमेदवारी रद्द करत लोकसभेला MIM विरुद्ध लढलेले अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली। तिकडे गफ्फार कादरी यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी थेट समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांची मुंबईत भेट घेऊन पक्षाचा AB फॉर्म मिळवला। त्यामुळे पूर्व विधानसभा मतदारसंघात आता 3 मुस्लिम उमेदवार असणार आहेत। याचा थेट फायदा महायुतीच्या अतुल सावे यांना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले गफ्फार कादरी MIM कडून या मतदारसंघात 2014 आणि 2019 अशा सलग 2 निवडणुकीत लढले होते। त्यांनी भाजपच्या अतुल सावे यांना चांगलीच लढत दिली होती। या दोन्ही निवडणुकीत MIMचा थोडक्यात पराभव झाला। 2019 मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसने समाजवादी पक्षाला सोडला होता। कलीम कुरेशी हे सपाचे उमेदवार होते, त्यांना 5,500 मतं मिळाली होती। आता कादरी सपाकडून कशी कामगिरी करतात यावर पूर्वचा निकाल अवलंबून असणार आहे। पक्ष बदलला असला तरी पूर्व मतदारसंघात गफ्फार कादरी हे MIM आणि वंचितच्या उमेदवाराला रोखण्याचे काम करू शकतात। छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी, वंचित आणि MIM अशी चौरंगी लढत होत असल्याने यावेळी निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात 2014 मध्ये 30 उमेदवार रिंगणात होते, तर 2019 मध्ये 34 उमेदवार रिंगणात होते। तसंच शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला होता। गेल्या वेळी म्हणजे 2019 मध्ये काँग्रेसने ही जागा समाजवादी पक्षाला सोडली होती। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातून पंजा हे चिन्हच गायब झालं होतं। यावेळी तसं होऊ नये याची काळजी काँग्रेस नेत्यांनी घेतल्याचं दिसतंय। आधीच संभाजीनगर पूर्वची लढत चुरशीची असताना काँग्रेसने मराठा कार्ड बाहेर का काढलं? नेमक्या या मतदारसंघात जरांगे फॅक्टरची चर्चा का? तर गेल्या वर्षी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीडचं पालकमंत्री पद होतं। गेल्या वर्षी मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटीत आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला होता। त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पेटलं। त्यावेळी सावे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते।
या घटनेनंतर सावे हे आंदोलनाशी आणि आंदोलनकर्त्यांशी फटकून वागल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। त्यांनी ओबीसी आंदोलनाला जितक्या भेटी दिल्या तितक्या वेळी ते आंतरवली सराटीत आले नसल्याचा मराठा आंदोलकांचा त्यांच्यावर रोष आहे। त्यामुळे नक्कीच मराठा समाजाचा फटका त्यांना बसू शकतो। याच विचारातून काँग्रेसनं MK देशमुख यांना उमेदवारी दिली होती। यात घटक नाकारता येणार नाही, तो म्हणजे इम्तियाज जलील आणि जरांगे पाटील यांची भेट। काही दिवसांपूर्वीच जलील यांनी आंतरवली सराटी गाठत जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे मराठा मतदानही जलील यांच्या पदरात पडलं तर चित्र वेगळंच दिसू शकतं आणि ही शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीतच आता या मतदारसंघात होणाऱ्या चौरंगी लढतीत विद्यमान आमदार अतुल सावे हॅट्रिक करणार की माजी खासदार इम्तियाज जलील विधानसभेत जाणार हे तर निवडणुकीनंतर कळेलच। या निवडणुकीचं चित्र वेगळं आहे हे आपण वेळोवेळी बोलत आलो आहोत। आता त्याचे पडसादही आपल्याला दिसायला लागले आहेत, कारण संभाजीनगरच्या मतदारसंघामध्ये मिनिटाला गणितं बदलत आहेत। या घडामोडींचे अपडेट आपण घेतच राहू। तत्पूर्वी संभाजीनगर पूर्व मतदारसंघात कसा निकाल लागणार याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरूच नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।